अधिपती या. या की इकडे या, मैदानात या, बसा. धनाजी चहा बी आण लवकर. अहो घाबरू नका, तुमच्या दिमतीसाठीच आहेत ते. हा मीनबाई घ्या की, चिवडा घ्या, मिठाई घ्या. ए हिराबाई, अक्षदा, ओ जयदेव दादा, तुम्ही पण घ्या, तुमच्यासाठीच आहे सगळं. हा घ्या. अहो नको नको. अहो घ्या वीनबाई, तुम्ही तरी सांगा की आणला. नाही नाही नको असं. काय ते? नाही म्हटलं नको असू दे. सगळेच तुमच्या घरात गुळगुळू बोलतात काय? गुळूगुळू म्हणजे? हळूहळू हळूहळू बोल. मोठ्याने बोला की जरा. चोरी करतोय का आपण? लग्न जुळवतोय ना? हो हो. हाय का आता? मॅडम आम्हाला सवय नाहीये मोठ्याने बोलायची. इकडे ये. काय? इकडे ये. काय म्हणलीस तू? आम्हाला सवय नाहीये मोठ्याने बोलायची. जरा पट्टी वाढवून बोल बरं. काय? वर्गात बोलतेस नव तशी बोल. राहू दे आई साहेब, आता कुठं जाऊ दे. अहो कळू देत तरी त्यांची पट्टी. आता ह्यांची पट्टी आपल्या पट्टी बरोबर जुळली पाहिजे ना? हा ऐकूच येत नाही काय बोलतात ते. नाहीतर ह्यांचं बोलणं ऐकायला आपल्याला कानात यंत्र बसवावं लागल काय? बोल अक्षदा बोल. अहो अक्षदा नाही, अक्षरा नाव आहे तिचं. आवडत नाही आम्हाला, आम्ही हिला अक्षदाच म्हणतोय. पण आणि ही हिरा. हिरा. हिरा? हिरा कसं हिरा आहे म्हणजे कसा गोडवा आहे, त्याच्यात अर्थ बी आहे. हिरा म्हणजे आपण गळ्यात घालतो तो हिरा, कोहिनूर हिरा. हिरा कसं किमती वाटतं काय हिराबाई? हा हो. मला आवडलं. तर अक्षदा तुझी पट्टी वाढली पाहिजे. जरा मोठ्यानं बोल. वधू परीक्षा असते का नाही? आता पूर्वीच्या वेळी म्हणजे आमच्या आईच्या वेळी सुईत धागा ववायला लावायचे आहे का नाही? हा मग सुईत धागा ववायला लावायचे, चालायला लावायचे, गाणं बी बोलायला लावायचे देवाचं. आता काय आपण तसलं काही करत नाही. पण आता ह्या घरात यायचं तर या घरासारखं व्हावं लागल का नाही काय? तर थोडी पट्टी मोठी करून बोल. हा काय? नाही, अधिपतीरावांचे वडील आहेत ते आजारी आहेत, त्यांच्या खोलीत आहेत. मी बोलावते त्यासले. राहू दे आई. येऊ देत ग. पोटचा गोळा आहे अधिपती त्यांचा. अजय अधिपती असू दे की, लगीन काय पुन्हा पुन्हा होणार आहे बरं. होईल की. न व्हायला काय झालं? हा नाही म्हणजे आता अक्षदाचं, मग चंचीचं आणि मग हिराताईंचं. काय हिराताई? हा होय होय. मी आलेच. हा
तर अक्षदा आम्ही म्हणत होतो की तुला तुझी आवाजाची पट्टी वाढवली पाहिजे. काय आमच्या घरात गुळूमुळू आवाजात बोललेलं नाही चालणार. मॅडम मला जमणार नाही मोठ्या आवाजात बोलणं. आता हेच थोडं मोठ्यानं बोल. मला जमणार नाही. अजून मोठ्यानं. मला जमणार नाही. अजून मोठ्यानं. मला जमणार नाही. अजून मोठ्यानं. मला जमणार नाही मोठ्या. हा आता कसं. ही अशीच पट्टी पाहिजे. अरे परत पाणी सांडलं. शांता फडकं घेऊन ये लवकर आण. काय हरकत नाही. आहे हरकत नाही. हरकत नाही. द्या द्या मी कर. हा हे तुमचं काम नाही. ज्याचं काम त्याला करू द्या. बसा. अहो घ्या की मिठाई घ्या. नाही नको. अहो तुम्ही तुमच्या पोरीवानी करू नका सा. का तुमची पोरगी तुमच्या वाणी करते हा. अहो तुम्ही नाही नाही करू नका. घरी केलेली मिठाई आहे. आमच्याकडे पाहुणे रावळे आले की घरी मिठाई केली जाते. घरची आहे घ्या. खरंच नको मॅडम. अहो इनबाई असं कसं करून चालेल. पहिल्यांदा तुम्ही आमच्या घरी आलात. नाही म्हणजे मास्तरीन येत असते मधून मधून पण तुम्ही पहिल्यांदा आलात तेव्हा घ्या. हो ना. घ्या मग. लग्नात आपल्या सगळ्यांची लई धावपळ होणार आहे. ताकद नको का अंगात. हा हा अशी आघाडी पाहिजे हिराबाई. घ्या चहा घ्या. तर आम्ही काय म्हणत होतो की साखरपुडा लई घाईघाईत झाला पण लग्न तसं व्हायला नको. हा आपण सगळ्या गोष्टी चांगल्या बोलून ठरवून मग करू. काय देणे घेण्याचं पण बोलून घेऊ आणि लग्न तुम्हाला सांगितलं तसं आपण अंबाबाईच्या मंदिरात करू. हो पण लग्न आपण साध्या पद्धतीनेच केलं तर बरं होईल. आमचं पण तेच म्हणणं आहे. लग्न आपण साधेपणानंच करू मंदिरात. तुमची माणसं किती. नाही म्हणजे आमची एक 7-8 माणसं बस एवढीच. हो म्हणजे साधेपणानेच करायचंय ना आपल्याला लग्न. तुमची किती असतील. आमची पण 700-800. मॅडम एवढी माणसं. हा साधेपणाने करायचंय म्हणून. तसे सगळे पै पाहुणे बोलवायचं म्हणलं तर 10,000 होते. लग्न साधेपणाने करायचं आहे म्हणून थोडे पाहुणे बोलू आणि बाकीचे सगळे पाहुणे आम्ही रिसेप्शनला बोलू. रिसेप्शन एकदम मोठं करू. हा हे आपण टीव्हीतल्या लोकांना बोलू नाचगाणी करायला. येतात ते बोलावलं की. हा एकदम जंगी रिसेप्शन करू. पुढली लई वर्ष लोकांनी म्हणलं पाहिजे आधिपतीचं जसं लग्न झालं तसं आम्ही आयुष्यात बघायला नाही. ऐका की पोरीकडचं बोलणी करायला आले. खाली बैठक चालू आहे. खाली खाली काय खाली ससई आहे. हा समधे आले. अक्षर तिचा आई बाबा समधे आले. मी खाई काय
खाली जायचंय नग 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 खाली नग हाय सांग शांत वाकी शांत अहो, आवाज- हाय जाऊ अहो शांत वाकी उगा आवाज नका करू पूर्वी ओरडल ना मला आशीर्वाद द्यायचाय तुम्हाला बाप आहे मला ठाव आहे पण भुवी भुवी वरडेल की मला खाली नग हं? बसा तुम्ही शांतपणे बसा नग नग नगा हट करू बस खाली बसा नग ऐका की ऐका की माझं. हा तर आम्ही काय म्हणत होतो लग्न छोटे खानी पण रिसेप्शन जंगी करण्याचा आमचा विचार आहे पंचपक्वान असतील आम्ही कालच बोललो ते लग्न लावणाऱ्या लोकांशी ते आचारी काही 9 प्रकारचे भात करणार आहेत 7 प्रकारच्या भाज्या आहेत 5 प्रकारच्या आमट्या आहेत पापड लोणची गुलाबजाम कुरडई जिलबी सगळं सगळं बरंच काय 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 आहे हा पण आम्ही त्यांना सांगितलं बाकी काय पण करा पण ताटात पुरणपोळी गुळवणी येळवणीची आमटी कुरवड्या भजी आणि साग भात यो आमचा मराठमोळा बेत असलाच पाहिजे काय हो हो तर हे सगळं जेवणाचं झालं आता आपल्या सगळ्यांचा पोशाख ये, हळू 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 या. बोला बसून बसून बोला घाबरू नकस काय नाही करणार ते हा तीच बोलणी चालू आहेत तीच बोलणी चालू आहे आशा बोलाच मला बोल बसून बोला की थांबा. बसून बोला ऐका की ऐक हा बोला बोला घेऊन जा यांना चला जाऊया चला अरे सांभाळ सांभाळ बसा बसा माफ करा ते आजारी आहेत तसे कधी बाहेर येत नाहीत आता मुलाचं लग्न आहे म्हणून जरा उत्साह आहे बाकी काही नाही धनाजी पाहुण्याने मिठाई दे नाही तर आधिपती तुम्ही म्हणणाऱ्या सासू सासऱ्यांचं तोंड गोड करा द्या त्यांना मिठाई द्या काय हे हा उगा पाहुण्यांसमोर असं कशा पायी वागतायसा अहो चांगलं दिसत नाही ना ते शोभावत ते नव आता ती सुनबाई काय विचार करील ती व्याई मंडळी काय म्हणतील
असं वागून कशा पायी शोभा करून घेतायसा? बोलायचं सुनबाईशी बोलायचं. मला ठाव आहे बोलायचं तिच्याशी. आपण ही येळ नाहीये ना. हे बघा ती लगीन करून घरला आली ना का बोला की तिच्याशी. आम्हाला माहिती आहे तुमचं मन निर्मळ आहे, पण लोकांनी ठाव नाही ना ते. ओळखत नाही तुम्हासनी ते. आय हा. हे काय कपाट कपा हा त्याचं काय काय कपाटात काय बांगड्या हा. अरे देवा त्यांच्या बांगड्या त्यांचं काय हा काय सुनबाईला द्यायच्या त्यांच्या बांगड्या. हा ऐका ना माझं. नगा नगा असं वागू. भूवी चिडवू गच. नगा असं वागू. भूवी चिडवलं असं नका वागू ना. ऐका माझं. ऐका ना माझं. ऐका थांबा 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 थांबा. हे घे पाणी पे पाणी पे. शांत हो. नका उगा त्रास करून घेऊ. प्या पाणी प्या. ऐका माझं. सावकाश सावकाश उगा त्रास करून घेतायसा. मी समज सांगते तुम्हासनी. भूवी समज बरोबर करते. या तुम्ही नका असं काही करू. महाधिपती पण चिडतो की नाही. मी सांगते तुम्हासनी काय चाललंय ते. समजा खर्च भूवीच करणार आहे. पोरीकडच्या ना 1 रुपया बी खर्च करू देणार नाही ती. लई राजेशाही थाट असं लग्नाचा पाहण्यासारखा पैसा वतणार आहे. दणकून तयारी चालू आहे. सुपारी बी फुटल. सुपारी फुटल. हा तर आम्ही काय म्हणत होतो. पोशाख. ही तुमची पोरगी आम्हाला लई आवडते. आम्हाला आणखीन एक मुलगा असता तर आम्ही हिला दुसरी सून करून घेतली असती. मॅडम सून नको, तुम्ही मला लेकच माना. मानलंच आहे की. हा थँक्यू मॅडम. तुम्ही पोशाखाचं काय म्हणत होतात? हा तर आम्ही सगळ्यांचा पोशाख एकदम पारंपरिक करणार आहोत. म्हणजे थीम वेडिंग सारखं? काय ते? थीम वेडिंग म्हणजे नवरा नवरी एका रंगाचे कपडे घालतात तसं काहीतरी. हा तसलंच काहीतरी. ते आम्ही लोक नेमली आहेत ते बघतील काय करायचं ते. वाव, खूप मजा येणार आहे. तुम्ही तुमच्या कपड्यांची माप द्या. टेलर येईल घरी. हा कपड्यांचं आम्ही काय ते बघतो. अहो नाही नाही म्हणजे तुम्ही कपडे नका घेऊ. आम्ही करू ना सगळं. नग नग तुम्ही काही नका करू. तुम्ही फक्त आशीर्वाद द्या. अहो असं कसं. असंच. अहो आमच्या एकुलते एक मुलाचं लग्न आहे. करू आम्ही सगळं. पण मॅडम आमच्या परीने. नग नग तुम्ही काही नका करू. तुम्ही फक्त आशीर्वाद द्या दोघांना. आणि आमच्याकडून मुलीच्या अंगावर 25-30 तोळं सोनं घालू. 25 तोळे? हे कमीच आहेत. आमच्या पिढ्यानपिढीचे दागिने आहेत. ते पण सुनबाईंचेच आहेत. ते पण आम्ही त्यांनाच देऊ. माफ करा मॅडम, मध्येच बोलतेय, पण एवढं सोनं कशासाठी? कशासाठी म्हणजे? तुझ्यासाठी. तू आमच्या घराण्याची होणारी सून आहेस. शोभली पाहिजेस की नाही? नाहीतर लोक काय म्हणतील.
मास्तनीला करून घेतली आणि लंकेची पार्वती घरात आणली. पोरी, आम्ही पार्वतीला पूजतो पण घरात लक्ष्मीलाच आणतो, कळलं का? मॅडम, मला सोन्याची फारशी आवड नाहीये आणि घातलं तरी एखादी छोटीशी चेन किंवा मंगळसूत्र घालेन. एवढ्या 25-30 तोळ्यांची काय गरज आहे? लग्न आम्ही लावतोय ना व, मग लग्न आमच्या रीतीभातीनुसारच होणार. एवढं सोनं आम्ही तुला घालणार. मॅडम, मला झेपणार नाही एवढं सोनं. झेपणार नाही? झेपणार नाही म्हणायला एवढं सोनं तू या आधी कधी घातलंयस का ग?